पोटाला आलेलं एक वीररत्न शिवजन्माच्या अगोदरचा काळ आहे. चारी बाजूला चार शाळा होत्या. एका बाजूला आदिलशाही, एका बाजूला गोव्याची पोर्तुगीज, एका बाजूला निजामशाही, दुसऱ्या बाजूला मुघल साम्राज्य. यातून स्वराज्याच्या निर्माणाकडे सोपं नव्हतं. पंचमीच्या सणाच्या दिवशी लखुजीराव जाधवांनी भोसले कुळाला सणासाठी आमंत्रण दिलेलं होतं. शहाजीराजे भोसले यांचे वडील लखुजीराव जाधवांकडे गेले. त्यावेळेचा हा प्रसंग आहे. राष्ट्रमाता जिजाऊ अवघ्या लहान वयाच्या होत्या. सरदार शहाजीराजे त्यावेळेला ते सरदार नव्हते. दादा शिवजन्माच्या अगोदरचा भाग ऐकायचा आहे आपल्याला. ज्या वेळेला पंचमीच्या सणाला जाधव आणि भोसल्यांची भेट झाली, शहाजीराजांचे वडील म्हणताय सूर केली तर जिजाऊ न करेन. वडिलांच्या डोळ्यात रूप भरलेलं होतं जिजाऊचं. शहाजीराजांचे वडील म्हणताय सूर केली तर जीवलाच करेन, जीवलाच करेन. शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विवाहानंतर निजामाच्या दरबारात नोकरीला लागले सरदार शहाजीराजे भोसले. निजामाच्या दरबारात नोकरी करत असताना शहाजीराजेंनी मुजऱ्याला जावं. मराठी साम्राज्यामध्ये मान अपमानाचा प्रश्न लढलेला आहे. कुणाला हत्तीचा मान होता, कुणाला घोड्याचा मान होता, कुणाला पालखीचा मान होता, कुणाला झेंड्याचा मान होता. एका बाजूला जाधव घराणा आहे, दादा दुसऱ्या बाजूला भोसले घराणा आहे. आणि त्यातल्या खंडागळ्या नावाच्या वीराला, त्या खंडागळ्यांना हत्तीचा मान दिलेला होता. खंडागळ्यांचा हत्ती साधवांनी भोसल्यांना म्हणावं, आणि असेल तुमचा धीरमत तर कळाचा नाही. परत भोसल्यांनी जाधवांना म्हणावं, अरे भोसले सुद्धा काय कच्च्या गुरुचे चेहरे आहेत, ह्या तलवारीने भिडावं. शिवजन्माच्या आधीचा इतिहास. जाधव आणि भोसल्यांचं वय चालू झालं आणि वय चालू झाल्यानंतर शाहिराची डब्बावरती थाप पडली आणि सिंहलंका बाबासाहेब देशमुख आपल्या वाणीतून सांगू लागले, ओम नमो जय श्री जगदंबे, ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझं आंबे करुणी प्रारंभे, डब्बावर थाप तुंतुण्या Bye.
मराठी कोणाकोणाला कळते? प्रश्न साधा आहे, हसण्यासारखं काहीच नाही. मराठी ज्याला कळतं त्यांना हात वर करा, म्हणजे सगळ्यालाच कळतं. पण तुम्हाला आई एक विनंती आहे, जरा पुढे सरकून बसण्याचा प्रयत्न करा. इथं बसलेले ज्या माझ्या आई आहे, जरा पुढे सरकून बसण्याचा प्रयत्न करा. कारण की आजचा हा कार्यक्रम वाद्यवारी मला कोणाचा फोन आला होता मला माहिती नाही. मला फोन कोणी केला होता? शुभम फोन, शुभम त्यांचा फोन आला. मी करता देत नव्हतो तारीख, तुम्हाला पण माहिती आहे. पण ज्यावेळेला त्या गावामध्ये आमचे महेश भाई आहे होते असं कळलं, त्यांचे पाहुणे आमचे निलेश शाहिरी साध चढविला, शाहिरी साध चढविला, पूर्ण करून शाहिरी साधारा. सांगलीला मिरज तालुका, सांगलीला मिरज तालुका, मुक्कामी सांगली गावाला, मुक्कामी सांगली गावाला. शाहिरी मान अपमान नडलेला होता. राष्ट्रमाता जिजाऊंच्या डोळ्यासमोर असा प्रसंग आलेला होता दादा. एका बाजूला कुंकवाचा धनी आहे आणि एका बाजूला जन्मदाता बाप आहे. जरा युवा वर्गाला विनंती आहे, जरा ताट बसण्याचा प्रयत्न करावा. आपण शिवचरित्र ऐकतोय. जिजामातेला कळेनासं झालं होतं.
एका बाजूला कुंकुवाचा धान्य आहे, दुसऱ्या बाजूला दैवताचा बाप आहे. अरे रडावं तरी कुणासाठी, आणि रडावं तरी कुणासाठी. जगदंबे जगदंबे जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी भगवती अंबिका. हा काय प्रसंग तू माझ्या नशिबाला आणलेला आहेस. इतक्या जाधवांचे जे दत्ताची राह होते, दत्तोजी जाधव, त्यांना आदेश आला आणि त्याचं वर्णन जाहीर करताय. जाधवांचा दत्ताजी राह
आई नवऱ्याच्या दंडावरती वार झालेला असताना माझी राष्ट्रमाता जिजाऊ तलवार धारण करून म्हणतीये, माझ्या नवऱ्याच्या तलवार वार करणारा कोण आहे? तर सर्व युवकांनी, सर्व रसिकांनी आणि माझ्या आयांनी कान उघडे ठेवून ऐका. शहाजी राजांच्या दंडावरती वार करणारे दुसरे कोणी नसून तर ते त्यांचे सख्खे सासरे होते. राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील होते. असं वडिलाला बोलावं तरी कसं आणि नवऱ्याला सांगावं तरी कसं? हा तोच विचार करता त्या जगदंबेसमोर पदर पसरला आणि मागणं मागितलं की जगदंबे माझ्या पोटाला असं एखादा बाळ दे जो काळाचा काळ करून काय असावा. हे रावणास राज्य सफावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी. जगदंबे असा एखादा मला बाळ दे. जगदंबेकर, माझ्या राष्ट्रमाता जिजाऊने मागणं मागितलेलं आहे. माझ्या पोटाला असा एखादा बाळ दे जो काळाचा काळ करून काळ असावा आणि पातशैली जो हिंदुस्थानामध्ये जो थैमान घातलेला आहे ह्याचा नाश करणारा एखादा अवश्य. जगदम जगदम जगदम. त्या जगदंबेकडे मागणं मागताच माझ्या जिजाऊने, त्या राष्ट्रमाता जिजाऊने त्या जगदंबेला कौल लावलेला आहे. गोंधळाला बोलावून घेतलेला आहे आणि गोंधळ गायला लागलेले आहे. गोंधळी गोंधळी नामी आमची गोंधळी. बसलेल्या रसिकांना विनंती आहे, आपले दोन्ही हात वरती करून जर फेकेत टाळे वाजवायचे. ज्याला ज्याला हात दिले ते जर हात वरती त्याला शुगर बीपी होत नाही. गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी. आता हे कसं मागा म्हणतात की नाही तसं आता तुम्हाला म्हणायचं आहे. कोण कोण म्हणणार इकडं? हा, आता तुम्हाला लोकांना म्हणायचं आहे, गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी, आम्ही देवीचे गोंधळी, आम्ही आईचे गोंधळी. आता माझ्या आईने म्हणायचं, गोंधळी गोंधळी नामी आंबेचे गोंधळी, आम्ही देवीचे गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी. आता सर्वजण गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. हे कौल दिलेला आहे.
घोड्यावरती बसली होती. आपल्या पतिदेवाकडे मातेने जावं आणि सांगावं, प्राणनाथ धनी मला संशय धारण करायची आहे, मला घोड्यावरती बसायचं आहे, मला घोडसवारी करायची आहे, मला फेर फटका मारायचा आहे. शिवरानी आणि झळलेला माता घोड्यावरती बसायची. त्यांच्या पोटातल्या बाळाला माझी जिजामाता सांगतेय की बाळा, तू माझ्यावरती रागू नकोस रे बाळा, माझ्यावरती रागू नकोस. तुला पोटात हादरे बसतायत मला माहिती आहे. माझ्या बाळा, तुला ह्या पापशायांचा नाश करायचा आहे आणि तुला हे असंच मोठं झाल्यावरती घोड्यावरती बसायच्या. बाळा, माझ्यावरती रागू नको, माझ्यावरती रागू नको बाळा. मी घोड्यावरती बसताना तुझ्या पोटात हातरे बसत असतील मला माहिती आहे, तुला त्रास होतोय मला माहिती आहे, पण बाबा मी तरी काय करणार. विटा जगदंबेला मागणं घातलंय की हे रावणाचं राज्य सपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी. तुला माझ्यावरती रागू नकोस, माझ्यावरती रागू नकोस बाळा. मित्रांनो, हे जिजामातेचे डोहाळे होते म्हणून राजा छत्रपती बनला. कळल्यानंतर पोटात शिवतत्वाचा अंश वाढायला लागलेला आहे. तळ उचलला. शहाजी राजाने विचार केलेला आहे, जिजामातेच्या पोटात बाळ असताना आपण घरावरती थांबणं धोक्याचं आहे. परत माऊलीच्या घरावरती तळ केलेला आहे. संगमेश्वर जवळ माऊली किल्ला आहे आणि माऊलीच्या किल्ल्यावरती गेल्यानंतर परत कानावरती बातमी आली की लखोजीराव जाधव शहाजी राजांना पकडण्यासाठी निघालेले, चाळ करण्यासाठी निघालेले आहेत. तर आई शहाजी राजे जिजामातांना सांगतात की राणी साहेबा, एक कानावरती बातमी आलेली आहे की तुमचे वडील आम्हाला धरण्यासाठी निघालेले आहेत. या परिस्थितीमध्ये आपल्या जीवाला माऊलीच्या किल्ल्यावरती धोका आहे. परत शिवनेरी गडावरती नेलेला आहे. शिवनेरी गडाचे किल्लेदार सरदार विश्वासराव यांच्या परवानगीनुसार मातेचे दिवस वाढायला लागलेले आहेत. गड किल्ल्याकडे जात असताना 9 महिने 9 दिवसाचा कालावधी तरी ओलांडलेला आहे आणि म्हणून शाहिराला गावं लागतं 9 मास 9 दिवस संपले.
ताब्यात घ्यायचे विचार आहे. माझ्या राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, शिवचरित्राचं तत्व काय होतं, आम्हाला शिवभारत नावाचा ग्रंथ काय शिकवतो, त्याचा मतीत अर्थ जाणून घेण्याचा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी आहे. आणि मातेला 9 महिने 9 दिवस आहे पूर्ण होत आहेत आता. आणि 9 मास 9 दिवस संपले. आजूबाजूला असणाऱ्या सुवासिनी सांगतायत की जिजामाता तुम्ही तुमच्या पावलाचं वजन आता जरा हलकं हलकं टाका. आता तुमच्या पोटात या विश्वाचा पाप वाढायला लागलेला आहे. शिवतत्वाचा त्या जगदंबेचा अंश वाढायला लागलेला आहे. 9 मास 9 दिवस संपले. टाकी जाई मंद पाऊले. सुईनीचे पूर्ण जागले. विश्वासरावाचे लक्ष वेधले. विश्वासरावाचे लक्ष वेधले. तोच कडकडला दौडले. सुईनी ते पुसू लागले. काय काय हो मुलगा अशा तऱ्हेने शिवनेरी गडावरती छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. गुढ्यात तोरणं उभा केलेले सुंदर असा सनई चौगळा वाजायला लागलेला आहे. कुणी हाराच्या माळाच्या गडाला लावतंय, कुणी साखर वाटतंय, कुणी पेढे वाटतंय. सर्व मावळ्यांच्या चर्चा चालू झाली. भोसले घराण्याचा वंश जन्माला आला, वंशाचा दिवा जन्माला आलेला आहे. असा हा वीर त्या जिजामातेच्या पोटाला जन्माला आला. आणि शिवनेरी
शिवनेरी गडावरती मध्यभागी पाळण्याचा कार्यक्रम झाला. मध्यभागी पाळणा ठेवला आणि माझ्या राजाचा सुंदर असा पाळणा गायला गेला. शिवनेरीवर सर्व सोहळा, माझ्या शिवतत्वाच्या ईश्वरी अवताराच्या पुरुषाचा एक जन्म झालेला आहे. आता त्या बाळाचं नाव ठेवायचं आहे. पाळण्याचा कार्यक्रम शिवनेरी गडावरती चालू झालेला आहे. आणि कसा शिवनेरीवर सर्व सोहळा, बायकांचा आहे. आता राजाचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे एक पाण्याचा गडव तुम्हाला म्हणायचं आहे. माझी कोण कोण आई म्हणणार हात वर करा. बघा एकाच आई हात वर केला, तिच्यासाठी एकदा टाळी वाजवा, कडकडून टाळी वाजवा. आजकाल साहेब कसं झालंय वाद्यवादी, विचार करून खरं बोलावं लागतं. त्या युगाचं नाव म्हणजे कलियुग आहे. राजाचा जन्म झालेला आहे, ज्याच्यामुळे आपण आज सुरक्षित आहोत आणि सशक्तपणे जगत आहोत. त्याचं पूर्वसंचित जर कुठल्या राजाचं असेल तर नाव एकच येतं, छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे त्या राजाच्या जन्माला पाळणा तुम्हाला गायचा आहे. गाणार की नाही काही सांगा, कोण कोण गाणार? सर्व महिला गाणांना पाळणा एकदा तरी मी सांगितलं बस तुमचं राहू दे. चला आमचे पुरुष कसे गातात जरा ऐका पाळणा, जरा ताट बसून पाळणा आता सर्वांनी गायचं. शिवनेरीवर सर्व सोहळा, आता म्हणायचं नाही, शिवनेरीवर सर्व सोहळा, साऱ्या सुहासनी लावल्या जिजामाईचा घेऊन बाळा, घ्या ग गोविंदा घ्या ग गोपाळा, जोगा जोडले जो, घ्या ग गोविंदा घ्या ग गोपाळा. पहिल्या दिवशी सदर भेटी मुख पाहून शर्कर वाटी, बोला मुख पाहून सागर वाटी, ताहो फोडून आवळ्यामटी जोगाला जोडलो, ताहो पाळण्याची हाती धरून तोल, माया बोलली तीन अक्षर, आई बोलली तीन अक्षर, नाव शिवाजी झालं जाहीर, नाव शिवाजी झाला त्याचा युग गजरा, जोगाला जोडलो, झाला त्याचा युग गजरा, जोगाला जोडलो, त्याचा युग गजरा, जोगाला जोडलो, आणि केलेला नवस पूर्ण करण्यासाठी जगदंबे
वेळी परत त्या गोंधळाला बोलावून त्या जगदंबेचा गोंधळ घातला. आई रे! घोगड्याला गोंधळ घातला आणि अशा तऱ्हेने आता माझा राजा जन्माला आला. आता एक चौक झाला पोवाड्याचा. ही जी जुनी लोक बसलेत त्यांना माहिती आहे चौक म्हणजे काय. आताच्या नवीन पोरांना हे समजणार नाही. हा विषय झाला जाधव आणि भोसल्यांच्या वयाचा. आता शिवजन्माख्याच्या पोवाड्याला शेवट झालेला आहे. आता शिवचरित्राला सुरुवात झालेली आहे. शिवाजी राजांचा जन्म झाला. गडावरती गुढा तोरण उभा केले. सर्व पंथातील सर्व महंत साधू संत उपस्थित झालेले. सर्व ऋषीमुनींचा आशीर्वाद त्या माझ्या बाळावरती वर्षाव करताय. वारकरी संप्रदायाचे काय पायी घेऊन त्या माझ्या राजासाठी हरिपाठाच्या ओळी गाताय. सुंदरते ध्यान हा चाललेला कार्यक्रम आहे तुम्हाला आवडतोय का? हात वर बरोबर कुणाला आवडतोय? म्हणजे सगळ्यांनाच आवडतं. आपणच आपल्यासाठी एकदा टाळी वाजवा. कारण की पोवाडा ऐकायला एवढं स्तब्ध बसणं म्हणजे सोपं काम नाही. कारण की आजकाल सगळ्यांना सवय काय झालेली आहे माहितीये का? मिनिटाला चॅनल बदलायची सवय झालेली आहे. मगापासून एकच चॅनल तुमच्यासमोर बडबड करतंय. आजकाल कलियुगामध्ये गरज जर कशाची असेल दादा तर संत विचाराची आणि शिवचरित्राची दादा गरज आहे. बुलेट चालवणारी आरची होण्यापेक्षा
शांताबाई आणि बाई वाड्यावर या. दादा वाडा इकाय काढला तरी मी वाड्यावर येत असता. आणि पाटणाचा बैलगाडा हे संस्कार आमचे नाही, कर्मणूक म्हणून ऐका. ते महाराष्ट्राची परंपरा आहे, त्याला लोकसंगीत म्हणतात. पण लोकसंगीताचा वापर कितपत प्रमाणात केला पाहिजे याचं सुद्धा प्रमाण आम्हाला संतांनी घालून दिलेलं आहे. सकाळी उठल्या उठल्या घरात काय लागलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचा हरिपाठाचा गजर या घरात लागला पाहिजे. करकटवरी तुमच्यावरती नजर चोराची राहील. आणि गळ्यामध्ये तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ घाला ना तर साक्षात विठ्ठलाची नजर तुमच्यावरती राहील. हे आम्हाला आमचा अध्यात्म शिकवतं. तुळशी घाल
असं करत राजांचं वय वाढायला लागलेलं आहे. एक किल्ला स्वराज्यामध्ये यावा ही बातमी विजापूरच्या दरबारात कळाली. परत आदिलशहाने म्हणालं, लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्याने कशाला बघायचं, दुर्लक्ष करावं. परत एखादा किल्ला स्वराज्यामध्ये यावा. परत आदिलशहाने म्हणावं, शिवाजी शहाजी का बच्चा या लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्याने कशाला बघायचं, परत दुर्लक्ष करावं. परत तिसरा किल्ला स्वराज्यामध्ये यावा. ताई विषय चालू झालेला आहे प्रतापगडचा रणसंग्राम. आदिलशहाला प्रश्न पडला, शिवाजी 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 जर का मी याला लहान लहान म्हणत चाललो तर उद्या हा शिवाजी विजापूर सुद्धा घ्यायला मागा पुढे बघणार नाही. ह्याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून आदिलशहा शहाजी राजांना सांगतो, चला आदिलशहा बोले, शहाजी सन ऐकावी गो. आदिलशहा बोले, शहाजी सन ऐकावी गोष्ट, तव पुत्र माझला फार देयामा कष्ट, ताब्यात ठेवा पोराला सांगावं स्पष्ट. हा शहाजी शिवाजी तुमचा मुलगा आहे ना. शहाजी राजाने म्हणावं, जी घालेल. आदिलशहानं सांगावं, तुमच्या पोराला ताब्यात ठेवा. नाही काय करू नका, तुम्ही अंदाज लावू शकणार नाही. शहाजी राजांनी सांगावं, शिवाजी जरी माझा मुलगा असला तरी तो माझ्या ताब्यात नाहीये. अखेरीस आदिलशहाने ताबा घडवला. मध्यभागी पैजेचा विडा ठेवला आणि गर्जना केली, कोण आहे या शिवाजीला? अरे मुलगा, हे कोण म्हणला? ही गर्जना ऐकता एकाचीही मानवत नव्हती. कारण की दादा शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच काढायचं, परत यायची भानगड नाही हे सगळ्याला माहित होतं. त्यामुळे पुन्हा राजाला धरायचं. सर्व दरबारकरांचा वडीलगंधाने झाडून अपमान केलेला आहे. हे अपमानाचे बोल एकाच्या हृदयाला सोडले. तो मध्यभागी चालत आला. हातामध्ये घेतला आणि गर्जना केली. सैनिकांना समजेन असं झालेलं आहे. दरबार शांत झालेला आहे. सर्वजण त्याच्याकडे बघतात. कोण होता तो? काय त्याचं नाव? सरदार अफजल खान. तांबडा झाला तर तांबडा, एखादी पहार झाली त्याचं काही गोल असं कडं. राजाला धरण्यासाठी निघालेला आहे.
राजाला पकडण्यासाठी निघाल्यावर आई खानाची पतिव्रता स्त्री खानाच्या समोर आली अफजल खानाच्या आणि म्हणते प्राणनाथ धनी तुम्ही शिवाजीला धरायला जाऊ नका यामध्ये मला धोका दिसायला लागलेला आहे खानाला अपमान वाटला रागाच्या भरात तो गुरुमीने हसू लागला त्या बायकोच्या ताईनुसार गळ्याला धरलं आणि बोट आवळली त्या आईला कळलं सुद्धा नाही कवा जीव निघून गेलेला आहे ताई कार्यक्रमाच्या अखेरच्या भागाकडे आपण जात आहोत अफजल खानाला बायका तरी किती होत्या म्हणा अफजल खानाला जास्ती नाही दादा फक्त लग्नाच्या 64 बायका होत्या एकीला मारलेला आहे जाताना मागची चिंता नको म्हणून नुसता बाईच्या मुंडक्या धरायचं आणि विहिरीत उडवायचं अशा 63 बायका माझ्या खानाला मारल्या आनंद झाला खानाला काही माझ्या अंगचं सांगत नाही तुम्हाला वाटेल वेगळं काहीतरी नाही याला इतिहासाचा पुरावा आहे सरकार तुम्हाला कधीतरी विजापूरला जाण्याचा योग आला तर दादा खूनबावडी नावाची तिथं विहीर आहे आणि त्या विहिरीच्या भोवती अजूनही 64 बायकांची थडगी तुम्हाला आत्ता सुद्धा बघायला मिळतील असा हा मगरू खान पहिला अपमान परत जाताना काजीकडे झालं खाली मैं शिवाजी को धरने के लिए जा रहा हूँ उसको पकड़ने के लिए मैं जा रहा हूँ उसका मेरे को थोड़ा सा वक्त बताइए काशीला पंचा हातात घेतलं एक पान उघडलं त्यात नाही घाव दुसरा पान उघडलं त्यात नाही घाव तिसरा पान उघडलं त्यात नाही घाव असं करत करत पंचागाची पानं संपलेली परत काशीनं म्हणावं बेटा अफजल तुझ्या नशिबाचा पत्ता माझ्या पंचांगामध्ये नाही तू निघून गेला तरी चालेल दुसरा अपमान काहीचाही गावात आपण ठार केलं जाताना मानाचा हाती कोसळला तिसरा अपमान नुसता अपशकुनवरती अपशकुन होत चालले होते पण दरबारामध्ये खानाचा सत्कार केला अफजल खानाला आदिल नावाची दादा तलवार दिली मानाची वस्त्र दिली आणि कट्यार दिली आणि खान माझ्या राजांना पकडण्यासाठी निघाला 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 तो कसा निघाला अफजल भोवनी तंग बांधून संग चढला मगर रंग 12,000 घेऊन जाईल
करून गुरुजीला प्रिय काजीला धन शिवाजीला भर भर सांगव वेळ कशी काय म्हणून मी आलो धरावया पाय काजी म्हणे जगा हाय 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 तुझी हाय काजी म्हणे जगा हाय 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 तुझी हाय आपल्या संगीकडच्या भागाकडून आमचं खान निघालाय आणि पंढरपूर सोडून आला सिंगणापुरी खान क्षत्रलिंग देवस्थान प्रसिद्ध नागवाटस्थान हरिपूर्व सैलस्थान हिंदू सदैव नाव उरलाय मराठ्यांचा उदय काळ सरलाजी हाजी रजरहजी मराठ्यांचा उदय काळ पंढरपुरातली विठ्ठलाची मूर्ती त्याने खानानी खान म्हणतो कसा पंढरपुरात गेल्यावर अरे इस पत्थर में कहीं भगवान होता है क्या इस पत्थर की पूजा करते हैं त्या विठ्ठलाच्या मूर्तीला धरून अफजल खानाने चंद्रभागेत विटवलेला आहे सिंगणापुरात आल्यानंतर हिंदूंची अळगाई सणावारांचा कडवा गायला त्या खानाला माहित नव्हतं शिवाजी महाराज काय कच्च्या गुरूचा चेला नव्हता एका ईश्वरी सत्तेचा तो अंश होता एवढं केल्यावर सुद्धा शिवाजी महाराज सामने यायला तयार नाही कारण की महाराजांच्या कूटनीतीचं शास्त्र होतं शिवशास्त्रामध्ये महत्वाचा विषय आहे त्याला कूटनीती असं म्हणतात राजकारणामध्ये वापरली जाणारी नीती म्हणजे कूटनीती आहे पण छत्रपती शिवाजी राजांच्या काही तत्वांमध्ये या कूटनीतीचा अवलंब आम्हाला दिसतो राजांच्या शास्त्राचा नियम होता यवनाला पहिला मनात हरवायचं आणि मग धनात हरवायचं याला प्रश्न पडला सणावारांचा कडवा गायला मंदिर उद्ध्वस्त केली तरी शिवाजी सामने यायला तयार नाही इतक्या इकडे गडावरती माझ्या राजाची तयारी चालू झाली माझ्या राजाने पोशाख केला तो कोणता अफजल खानाच्या वधाची तयारी करत असताना आपल्या पत्नीनं म्हणजे शिवाजी राजांच्या पत्नीनं राजांना कल्पना सुचवली वाघनक्याची कल्पना एखाद्या बायकोने एखाद्या नवऱ्याला सांगावं कशी चाल करायची राजांच्या मस्तकामध्ये ज्योत पेटली त्या वाघनक्यानं आपण त्या खानाचा वध करू शकतो म्हणतो वाघनक्या देणारा कोण होता तर त्याचं मौलानी सैनिकाचं नाव होतं जलाल रस्तम योगेश दादा विषयाला सुरुवात होते हिंदू तत्व आणि धर्मशास्त्र तत्व छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या जाती धर्माविरुद्ध कधीच नव्हते पण स्वराज्याच्या वतीने वाकडी नजर केलेली आहे त्यांचा नाट करण्यासाठी राजाने तलवार हातामध्ये घेतली होती वामनदादा कडक सांगतात शिवरायाच्या छायेखाली नव्हती कशाची बाण आणि आनंदाने नांदत होते हिंदू आणि मुसलमान होता पण त्यातला हा क्रूर खान मस्ती त्याची गुरुनी उतरायला तयार नाही मग माझ्या राजांची तयारी चालू झाली राजांनी पोशाख केला तू कोणता
जागा ठरली. ताई आता शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होणार. भेटीची जागा ठरली. भेट ठरली ती कोठे होणार? कोठे कोठे? प्रतापगडाच्या पायथ्याशी. अफजल खानाने तंबूत प्रवेश करतात. या अल्लाह, सुभान अल्लाह, सिवा ने तो जन्नत ही दिखा दिया. खानाला काही कळे नका झालं. आता सडा टाकलेला हो. हिरे माणिक जवाहर मोती पवळा सर्व नवग्रहांचे हिरे जडीत तोरण्याच्या तंबूच्या अवतीभोवती होते. हे करण्यामागचं कारण परत विषय शिवयोजनेवरती आला. शिवनियोजन का सांगावं लागतं? युवकांनो कान उडे ठेवून ऐका. छत्रपती शिवाजी राजांचं नियोजन इतकं श्रेष्ठ आहे म्हणून अमेरिका, लंडन या देशामध्ये लहान लहान मुलांना शिकण्यासाठी द मॅनेजमेंट ऑफ द गुरु छत्रपती शिवाजी महाराज हा ग्रंथ तिथं मुलांना अभ्यासाला दिला जातो. एवढं श्रेष्ठ कार्य माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं आहे. वेळ सुद्धा 12:30ची निवडलेली आहे. त्या तंबूला बघताच खानाचा मनाचा राग शांत झाला. परत राजाने एवढ्याला मनामध्ये हरवलेला आहे. राजाने पत्रात वेळ लिहिली होती 12:30ची. का? कशासाठी 12:30? नाही 12, नाही 12:15, नाही 12:30. प्रतापगडाच्या पायथ्याला हा तंबू होता. कारण की 12:30च्या दरम्यान सूर्य हा डोक्यावरती आलेला असतो आणि खानानं जर का नुसता गडाकडे बघायचं म्हटलं तरी त्याला दिसणार नाही गडासाठी कुठं आलेलो आहे, कुठल्या पायरीवर आहे. ती किरण डोळ्यात आलीच म्हणून राजाने वेळ 12:30चीच निवडली होती. छत्रपती शिवाजी महाराज ह्याला म्हणतात शक्ती आणि ह्याला म्हणतात राजकारण. आणि अखेर खानाची आणि राजाची भेटीची जागा ठरली आणि भेट ठरली ती कशी म्हणा? शिवराय जवळचा तंबूच्या दारामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं आगमन झालेलं आहे आणि राजांना बघता खान म्हणतो अखेर शिवाजी शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. शिवराय जवळ जाऊन पडून झालं कप्ताचा डाव साधून काय प्रकार केला तो धिप्पाला बदल खान शिवराय धिप्पाला धरू दिया
हलकर आवाजामधून हे गाणं समाजाला सांगला. राष्ट्रपुरुष शिवप्रभू राजे भंगाय देशमुखांचा पोवाडे त्यांचे मी गाईन माझ्या राजाची
शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची खेडेगावाकडे पद्धत आहे तुम्हाला माहित असेल माझ्या मंत्रालयाला आहे पाऊल हुंडे घालतात पाऊल हुंडे कशी माझ्या राजाचे पाऊल हुंडे घातले राष्ट्रमाता जिजाऊनी तुडू 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 माळता उडजाने डोला मुलागला उडजाने डोला मुलागला उडजाने डोला मुलागला
शाहीर बाबासाहेब देशमुख यांचं हे गीत आणि वाङ्मय सांगतंय पायाच्या या बाळीला शाहीर देशमुखई रंगला शाहीर देशमुखई रंगला शाहीर देशमुखई रंगला शाहिराने पळवला शाहिराने पळवला कृपाई जगदंबा मातेची माझ्या राजाची आता इथे बसलेल्या महिलांनी बोलायचं आहे. कार्यक्रमाचा अखेरचा भाग आहे. अशा ही कारकीर्द माझ्या शिवाजी राजाची होती आणि जर का जिजाई जर का जन्माला आली नसती तर आम्हाला राजा दिसला असता का? होय की नाही? होय की नाही? म्हणून ती प्रथमतः स्त्री शक्ती ही धन्य आहे. आपल्या घरामध्ये असणारी आपली आई, आपली बहीण, आपली पत्नी हे साक्षात जगदंबेचं स्वरूप आहे असं मला आमचा अध्यात्म सांगतं. पण एखाद्या जोडप्याचं ज्यावेळेला नवीन नवीन लग्न होत नाही त्यावेळेला त्या जोडप्याला वाटतं की पोटाला पहिला मुलगा असावा. मला सांगा मुलगा हा वंशाचा काय असतो? तिकडं पुरुषाची बोला, युवक मंडळ म्हटलं हे मध्ये बसलेले युवक. पोरगा हा वंशाचा, सगळ्यांचं लक्ष आहे का? सगळा पोरगा हा वंशाचा, पण तो लागल तवा नाही. 5 वाजले की साहेब चौकात दिवे लागायचा होता. कुठं? आमच्या सांगलीकडे. आणि मी खोटं सांगतोय असं नाही, सर्व समाज तुमच्या दृष्टीने बघत आहात. मला सांगा, हे ऐकायला थोडं कानाला कडू आहे पण हे सत्य आहे की नाही साहेब? या महाराष्ट्रात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आई आम्हाला राखी बांधायला भेट पाहिजे, आम्हाला लग्नासाठी बायको पाहिजे, आम्हाला जीव लावायला आई पाहिजे. पण नवीन लग्न झालं की पोटाला मुलगी मात्र नकोशी वाटते. ज्यावेळेला एखाद्या स्त्रीचं लग्न होतं आणि तिच्या पोटात मुलगी असं कळल्यानंतर दवाखान्यामध्ये जावं लागतं आणि डॉक्टरला सांगावं लागतं की पोटामध्ये मुलगी आहे तर गर्भपात करा. ते पोटात असणारं बाळ आपल्या आई दादाला सांगतं, आई मला मारू नको बा आई, मला जन्माला येऊन उद्याची जिजाई बनायचं आहे, मला जन्माला येऊन उद्याची आई त्या देवी बनायची आहे, मला रमाई बनायचं आहे, मला सईबाई बनायचं आहे. आई मला तुझ्या दारातल्या मोगराचा गजरा माझ्या डोक्यात घालायचा आहे. आई अगं मुलगा जरी वंशाचा दिवा असला ना तरी दादा मुलगी ही वंशाची पंथी आहे.
त्या स्त्रीचं स्वागत करणारा हा शिवाजी राजाचा महाराष्ट्र होता. पण याच महाराष्ट्रामध्ये पोटास बाळ आहे असं कळल्यानंतर त्याचा गर्भपात केला. त्याला ते पोटातलं बाळ म्हणतं, मला मारू नका बाबा, मला जन्माला देऊ द्या, मला म्हातारपणाची तुमची काठी व्हायचा. आणि ते बाळ त्या आईला बाबाला सांगत असतं, विनंती मी करते तुम्हाला, मम्मी गाडी, मम्मी गाडी, आणि नका ठार मारू मला जन्माचा. लेकीची किंमत कधी कळते माहितीये का? ज्यावेळेला लेक नांदायला जाते, ज्यावेळेला ती भांड्यावरती उभा राहते, शुभमंगल सावधानी जागा तिच्या अंगावर अक्षरा पडतात, त्यावेळेला मनाचा अंतकरणाचा नंबर तापी डोळ्यात पाणी येतं. आहे त्या लेकीचं स्वागत करा, ती तुझ्याची जिजामाता आहे, ती तुझ्याची आपली नारी शक्ती आहे, ती तुझ्या आपल्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. आणि त्याच बाळाला म्हणताना ते बाळ म्हणतं की आई मी घाबरले, घाबरून मग ताईच्या डोळ्यात पाणी आलं. मग बसलेल्या ताई हे पाणी काही ग्लिसरीन घालून आणलेलं पाणी नाही, त्याला स्वतः आई व्हावं लागतं. मित्र हो, तुम्हाला ही गोष्ट सांगताना हसायला येतं. अजून महाराष्ट्रात दादा 40-45 वर्षाचे नवरे आहेत ज्यांचं अजून सुद्धा लग्न झाले नाही. आपल्या बापाला आपण विसरत चाललेलो आहे. छत्रपती शिवाजी राजांसारखे कपडे आणि कपाळाला गंध लावण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात ठेवणं ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी राजांनी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे त्याला प्रथम मान्यता म्हणतात, तर ती युवा वर्ग हो ही पहिला आपल्या आई वडिलाला दिली होती आणि मग समाजाला दिली होती. आई वडिलांना सोडून माझ्या राजांनी एकही निर्णय घेतला नाही. आणि त्या शिवाजी राजाचा हा महाराष्ट्र आहे. पण आजकाल पुण्या मुंबईकर जर बघाल तर दादा कुत्र्याला बसायला गाडी आहे, पण आई वडिलाला किंमत नाही आहे. मित्राचा दिवा करून तर हाताचा पाळणा ज्या आई वडिलांना केलेला असतो, त्यावेळेला तो वडील म्हणतो की बाळा माझ्या गोळ्या संपले, तुझ्या शुगरच्या गोळ्या संपले बाळा, मला तर गोळ्या तेवढ्या आणून दे. त्यावेळेला ते पोरगं पाठ करून म्हणतं बाबा मला वेळ नाहीये. त्यावेळेला त्या बाबाला वाटतं अरे येड्या, तुला दिवाळी ना, तुला पहिला कपडे घेतले आणि मी माझ्या बंडीला ठिगाळ लावून बंडी घातली, फटका शर्ट मी घातला, माझ्या धोत्राला गाठी मारून मारून मी धोतर नेसलं. त्यावेळेला तुम्ही म्हटलं असतं बाळा मला वेळ नाहीये, तर तो ऑफिसर बनला नसतास रे माझ्या बाळा. आणि माझ्या उतारत्या वयामध्ये तुम्हाला म्हणतोयस की मला वेळ नाहीये. सर्व युवकांना एकच सांगणं आहे, तुम्हाला नाही शिकले करता आली तरी चालेल, तुम्हाला नाही पंढरपूरला जाता आलं तरी दादा चालेल, पण आपल्या घरात असणारा वडील हाच आपला विठ्ठल आहे आणि आई हीच आपली रुक्मिणी आहे.
दादा त्याची सेवा करा. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहू. दादा हे का तर म्हणून सांगावं असं वाटतं. वडिलांनी घेतलेले जर का कष्ट बघायचे असतील तर वडील ज्या वेळेला अंगाचा अंगरखा काढून एखादं खोडीत बसतो ना त्याच्या कणेनं पडलेली फुलं बघा. आपल्या आईच्या फुटलेल्या टाचा बघा तर आई वडिलाची किंमत तुम्हाला कळणार आहे. दादा आई आणि वडील ह्या विश्वातून एकदा निघून गेले की असंच फुल्यासारखं हसत बसावं लागेल. माझं मायेचं छत्र हरवलं म्हणून. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या कितीही धनदौलत असू द्या पण आई वडील हेच आपल्यासाठी परमेश्वर आहे हे बोध देणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा हा महाराष्ट्र आहे. आणि याच महाराष्ट्राच्या भूमीत हा राजा जन्माला आला आणि त्यांनी आई वडिलाची किंमत ईश्वरासारखी केली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईला आऊस साहेब म्हणायचे. आऊ म्हणजे आई, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचा आणि ईश्वराचा ज्या वेळेला मिलाप होतो त्यावेळेला आईचे अक्षर तोंडातलं येतं. आज माझ्या वडिलांचा कार्यक्रम सांगली या कुपवाड गावामध्ये चालू आहे. पण दादा रोज फोन सुरू असतात. मित्रांनो मी वेगळ्या मार्गावर आहे वडील वेगळ्या मार्गावर आहे. सकाळचा पुण्याचा प्रवास करून मी तुमच्या जवळ आलेले आहे. त्या वडिलांचे रोज फोन चालू असतात. बाळा कार्यक्रमाला वेळेत जा, कार्यक्रम नीट कर. वडील ज्यावेळेला जवळ नसतात त्यावेळेला कळते. काही 10-15 दिवसानंतर काल मी माझ्या वडिलांना भेटलो. बापाला बघून 10-15 दिवस झालेले होते. आपण रोज आई वडिलांच्या सानिध्यात वावरतो त्यावेळेला आई वडिलांची किंमत नाही कळत. पण ज्या वेळेला आई येऊन जाते आणि बाप येऊन जातो. हा माझा मित्र याच्याकडे मी ज्या वेळेला गेलो होतो हे पूर्ण महिना झाला माझ्या घरात. पण आपल्या आईला तिचा भेटला नाही. ज्या वेळेला त्याच्या आईने बघितलं आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. दादा माझा बाळ आला, माझं पोरगा आलं. आईचं प्रेम आणि बापाचं प्रेम टिकून ठेवण्याची दादा गरज या महाराष्ट्राला आहे. आता पैसा हातात आला आणि थोडं ज्ञान आलं ना युगातून आई वडील डोक्यातून निघून जायला लागतात. हे वास्तव आहे. तुमच्यासारखाच मी एखादा शाहीर आहे. माझंही वय 21 आहे, तुमचंही दादा 21 आहे. पण थोडा विचाराला कान द्या. दादा पुण्या मुंबईकडे कुत्र्याला बसायला गाडी आहे पण आई वडील दादा आश्रमात आहे. पण आई वडिलांना कितीही कुत्र्यासारखं जर वागवलं कुत्र्याला कितीही मोठी गाडी दिली तर ते चावल्याशिवाय राहत नाही. आणि आई वडिलांना कितीही कुत्र्यासारखं वागवलं तर ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. त्याला आई वडील म्हणतात. बापाला आपण काहीतरी बोलून जातो, आईला काहीतरी बोलतो. राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्काराखाली वाढलेला माझा राजा सरदार शहाजीराजे भोसले कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, स्वारीची योजना आखायची असेल तर प्रथम मान्यता ही जिजाई आणि सरदार शहाजीराजे. मान्यता माझ्या राजाने आई वडिलांना दिलेली आहे. म्हणून मी महाराष्ट्रात शाहिरीच्या जमीन फिरत असतो. उद्या माझा कार्यक्रम साकारला तर मी एकच सांगत असतो
या महाराष्ट्रात श्रीमंत जर का कोण असेल तर तो एकमेव शेतकरी आहे. कारण की शेतकऱ्याचे आई वडील मला घरातच बघायला मिळतात, ते कुठल्या वृद्धाश्रमात मला बघायला मिळत नाही. तर या विश्वात श्रीमंत असणारा एकमेव आहे तो म्हणजे शेतकरी आहे. नाती जपण्याचे हे दिवस आहे. जीवनाच्या जर का अंतिम देहाचा विचार केला, दादा तुम्हाला हरवणारा कुणीच नसतो, तुमची जिरवणारी कोणच नसतो. तुम्हीच तुमची जिरवत असता आणि तुम्हीच तुमची उतरवत असता. तुम्हीच तुम्हाला अपयशी करू शकता आणि तुम्हीच तुम्हाला जिंकवू शकता. शेवटचा विचार करता अंतिम सत्याचा प्रेम हे एवढंच शिल्लक राहतं. म्हणून सिंधुताई सपकाळांना सांगावं लागतं की मेल्यावर जिथं नाव होतं त्या राष्ट्राचं नाव म्हणजे महाराष्ट्र आहे. मेल्यावरती कीर्तिरूपी असं माझ्या राजासारखं जिवंत राहायचं असेल, आई वडिलाची पहिला सेवा केली पाहिजे. त्या आईच्या पायामध्ये पंढरपूर आहे आणि त्या बापाच्या पायामध्ये काशी रामेश्वर आहे. आणि त्याच आई वडिलाच्या पोटाला आता जर बाळ आलं कलियुगात, एखादी स्त्री आली ना ताई, एखादी जी जाई आली तर त्या नकोशी वाटते. तिचा गर्भपात करण्यात येतो. ती बापाला म्हणते सामना गोड्याडी मी काय गुन्हा केला. बाबा मी असं काय पाप केले हो तुम्ही मला सूट घ्यायला निघाला. आईच्या दुधाचा पान कडू का झाला. दादा भावाची किंमत बहिणीची किंमत कुणाला विचारा. ज्याला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा. ज्याला भाऊ नाही त्याला भावाची किंमत विचारा. ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. ते बाळ म्हणतंय मला जन्माला येऊ द्या, मला बोलू नका. सामना हो बाबा बाबा सामना बाबा मी काय गुन्हा केला. आईच्या दुधाचा पाना अंडी खाया फिरे जशी. दादा सरपणीची जशी जात असते ना, अंडी घालत घालत जाते आणि येताना अंडी खात खात येते, तसं त्या बाळाला वाटतं आणि म्हणतं आई तू आई नाही राहिलीस कलियुगामध्ये, तू सरपीन होऊन बसलेली आहेस. अंडी खाया फिरे जशी सर्पाची मादी, सर्पाची मादी नका ठार मारू मला जन्माच्या आधी. आगाई सर्वांना विनंती आहे, सर्व लोकांना आपल्या आई वडिलांना जपा, आपल्या घरच्या बहिणीला जपा. आई वडिलाशिवाय दुसरं दैवत या विश्वात नाही. छत्रपती राजांचे विचार डोक्यामध्ये नांदवा आणि ताई त्या येणाऱ्या स्त्रीचं, त्या येणाऱ्या मुलीचं आनंदाने स्वागत करा. कारण की मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही वंशाची पंक्ती आहे. त्या पंक्तीचं तुम्ही स्वागत करा. तिला उमलू द्या, तिला मोठी होऊ द्या आणि तीच उद्याची जिजामाता आहे. आणि म्हणून अखेरच्या भागात शरीराला अंधार फार झाला.
आणि त्या स्त्रीचं स्वागत करा. मंदार फार किती दिवा पाहिजे आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा